एक साथ राष्ट्रध्वज को सलामी देते हुए राष्ट्रगीत शुरू करेंगे। शुरू अचलपूर व परतवाडा जुळ्या शहरातील सर्व नागरिकांना मी स्वातंत्र्य दिनाच्या नगरपालिकेतर्फे शुभेच्छा देतो। तसेच या प्रसंगी आवाहन करतो की शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी नागरिकांनी नगरपालिकेस सहकार्य करावे। धन्यवाद।
साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे। शुरू कर। यहाँ पर ध्वजारोहण कार्यक्रम समाप्त है। आगे के लिए आदेश। चलेगा। मित्रांनो, आजच्या स्वतंत्रता दिवसाच्या 77व्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम इथे पार पडलेला आहे। मी उपविभागीय अधिकारी कार्यालय तसेच तहसील कार्यालयाच्या वतीने आपल्या सर्वांना स्वतंत्र दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। सोबतच कल्याण मंडपमध्ये आज रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे। ज्या कोणी व्यक्तीला या सुवर्ण दिवशी या रक्तदानाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी तिथे आज उपस्थित व्हायचं। आज 15 ऑगस्ट 2024 भारताचा स्वातंत्र्य दिन। या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी मी आपल्या उपविभागातील सर्व नागरिकांना या निमित्त हार्दिक शुभेच्छा देतो। आज 15 ऑगस्ट 2024 भारतीय स्वातंत्र्याचा 77वा वर्धापन दिन अर्थात 78वा स्वातंत्र्य दिन। या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने अचलपूर तालुक्यातील समस्त नागरिकांना मी खूप खूप शुभेच्छा देतो। भारतीय स्वातंत्र्य मिळण्यासाठी ज्या देशभक्तांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, त्याचप्रमाणे काही देशभक्तांनी सत्य अहिंसेच्या मार्गातून आपला लढा उभारला। त्या सर्वांना वंदन करतो। आपल्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो। शुरू करेंगे। चलो दम चलो दम एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे। सलामी के साथ शुरू कर। भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग, इंद्र हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंगा। तब शुभ नामे जागे, तब शुभ आशीष मागे, गाए तब जय गाथा, जन गण मंगल
शकुंतला बचाव सत्याग्रह समितीच्या माध्यमातून दरवर्षी अचलपूर रेल्वे स्टेशनवर शकुंतला बचाव समितीच्या माध्यमातून वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. स्वातंत्र्य दिन असो, गणतंत्र दिवस असो, महाराष्ट्र दिवस असो किंवा रक्तदान शिबिर असो, सह्या मोहीम असो, कारण की अचलपूर मूर्तिजापूर ही नॅरोगेज ब्रॉडगेज झाली पाहिजे, यासाठी हा संघर्ष आहे. याकरिता या ठिकाणी 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस आम्ही या ठिकाणी यावर्षी साजरा करत आहोत. या ठिकाणी जे माजी सैनिक आहेत, ज्यांनी सीमेवर आपली पूर्ण हयात रक्षा करण्याकरता दिली आहे, त्यांचा सुद्धा सत्कार समितीच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेला आहे. व ही शकुंतला एक्सप्रेस ब्रॉडगेज व्हावी या माध्यमातून, या प्रतिकात्मक कार्यक्रमांच्या माध्यमातून आम्ही शासनाला कळकळीची विनंती आपल्या माध्यमातून, आपल्या चॅनलच्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून करतो आहोत की ताबडतोब याचा ब्रॉडगेज करावं. धन्यवाद.